प्रेक्षकांनो, आपल्या सर्वांची फेवरेट मालिका तू ही रे माझा मित्रचा आजचा म्हणजे 28 मेच्या एपिसोडचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडपासून राजेशचा गेम ओव्हर व्हायला आता सुरुवात झाली आहे. अर्णवने राजेशला थेट बोर्ड ऑफ डिरेक्टरवरती घेतल्यामुळे ईश्वरीला आता खूप मोठा धक्का बसतो. पण खरा ट्विस्टर तेव्हा येतो जेव्हा राजेशची नवीन गर्लफ्रेंड तारा त्याच्या केबिनमध्ये गुपचूप रेकॉर्डिंग डिव्हाइस लावताना ईश्वरीच्या नजरेस पडते. मला तरी वाटतं ही जी आहे ना तारा, ती ईश्वरीची सिक्रेट एजंट असावी. दुसरीकडे मामी सतत नम्रताच्या मनात ईश्वरी विरुद्ध विष भरत आहे. प्रत्येक गोष्टीत ईश्वरीचं कौतुक करून नम्रताला कमी लेखलं जातंय. त्यामुळे दोघी बहिणींमध्ये खूप दुरावा निर्माण होण्याची शक्यता आता वाढली आहे. आणि आणखीन मोठा ट्विस्ट म्हणजे राजेशचा तो डॉक्टर पुन्हा समोर येतो आणि ह्युमन ऑर्गन ट्रॅफिकिंगचं गुपित उघड करण्याची धमकी देत थेट 5 कोटींची मागणी करतो. ईश्वरीने हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. आता राजेशचं खरं रूप सगळ्यांच्या समोर येणार का? येणार का म्हणजे येणारच आहे, कारण आत्ताच प्रोमो सुद्धा आलेला आहे. आता या वीकमध्ये पुढच्या राजेश एक्सपोज होणार म्हणजे होणार. म्हणून आता येणारे एपिसोड सुद्धा खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे आणि ज्याची आपण इतक्या दिवसांपासून वाट पाहत होतो राजेश एक्सपोज होण्याची, ते दिवस आता जास्त लांब राहिलेले नाहीत. चला तर मग वेळ वाया न घालवता सुरू करूया रिव्ह्यू विथ प्रियू. आणि हो प्रेक्षकांनो, अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना, तर एक सबस्क्राईब करा. तर प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच घरामध्ये सगळेजण नाश्ता करत असतात. ईश्वरी अर्णव आणि आकाशला वाढत असते. मामीसुद्धा तिथेच असते आणि ईश्वरीने नेहमीप्रमाणे नाश्त्यामध्ये इंदोरी पोहे बनवलेले असतात. आता ईश्वरी इंदोरची आहे म्हणून घरात रोज नाश्त्याला पोहेच असतात असं मला वाटतंय. तेव्हा आकाश आणि अर्णव एकमेकांकडे पाहत असतात. ईश्वरीसुद्धा आकाशला काहीतरी इशारे करत असते आणि आकाश अर्णवला म्हणतो, दादा आज मी ऑफिसला थोडा उशिरा आलो तर चालेल का? पण अर्णव यासाठी आता स्पष्ट नकार देतो आणि म्हणतो, नाही आकाश, तुला सुद्धा माहिती आहे आपला इंटरनॅशनल बिझनेस खूप वाढला आहे आणि हे सगळं मी एकटा नाही हँडल करू शकत, त्यामुळे ऑफिसला तुला वेळेवर यावं लागेल. तर आकाश म्हणतो, दादा प्लीज थोडा वेळ उशिरा आलो तर चालेल का? आता मामी चिडून म्हणते, का उशिरा? का जायचं आहे उशिरा ऑफिसला? ऑफिस आहे ना, ऑफिसला वेळेवरच जायचं. तू मामी आता आकाशची बोलतीच बंद करते. अर्णव त्याला समजावून सांगतो, अरे आपण दोघे इथे नाश्ता करतोय आणि ते राजेश जिजू पोहोचलेत ऑफिसला. नाश्ता करून ते इतकी घाई करताय, मग आपण इथे टाईमपास करणंसुद्धा चुकीचं आहे, त्यामुळे लवकर नाश्ता कर, आपल्याला निघायचं आहे. आकाशचा आता नाईलाज होतो. आकाश हो म्हणतो आणि तेवढ्यात अर्णवला एक आता महत्त्वाचा कॉल येतो. मीटिंग पुढील अर्ध्या तासात आहे असं अर्णव सांगतो आणि आकाशला म्हणतो, चल लवकर चल, निघायचं आहे आपल्याला. आता ईश्वरी या दोघांना म्हणते, तुम्ही दोघे डबा भरून ठेवला, तो डबा तर घेऊन जा, मी तोपर्यंत बाबांना चहा देऊन येते असं ईश्वरी म्हणते आणि ईश्वरी तिथून निघून जाते आणि आकाश आणि अर्णव फोनवर बोलण्याच्या नादात डबा न घेताच तिथून निघून जातात. ईश्वरी किचनमध्ये येते. तिला दिसतं की हे दोघे तर डबा न घेताच निघून गेलेत. ती मामीला विचारते की मामी, हे दोघं गेलेत का डबा न घेता? मामी सांगते, हो, त्यांना महत्त्वाची मीटिंग होती त्यामुळे ते निघून गेलेत. ईश्वरी म्हणते, ठीक आहे मामी, मी पटकनी जाते आणि ऑफिसमध्ये डबा देऊन येते. मामी म्हणते, ठीक आहे. आता ईश्वरी गेल्यानंतर मामीच्या डोक्यात एक वेगळाच प्लॅन येतो. आता मामी काय प्लॅन बनवते हे तुम्हाला थोड्या वेळाने कळेलच. मामी विचार करते, ईश्वरीची लगबग सुरू आहे. नवऱ्याला दिला डब्बा देण्यासाठी, घरातलं सगळं आवरण्यासाठी, आणि हिची बहीण कुठे अजून? नव्या सुनबाईंची सकाळ झाली नाही का अजूनसुद्धा बिछाण्यातच झोपल्यात वाटतं. असा विचार करून मामी ही आता नम्रताच्या रूममध्ये येते आणि नम्रता ही आत्ताच उठलेली असते, बेडवरून खाली उतरतच असते आणि मामी म्हणते, वा रे वा, काय संस्कार आहेत तुझ्यावरती. म्हणजे नवीन लग्न करून या घरात आली, आज तुझ्या घरातला फक्त पहिलाच दिवस आहे आणि बाईसाहेब अजूनसुद्धा झोपलेल्यात. तर नम्रता म्हणते, सॉरी आई, मी ना रात्री ना गजर लावायचा विसरले म्हणून मला उशीर झाला आहे. तर मामी तिला टोमणा मारते आणि म्हणते की एकदा का संसार सुरू झाला ना की बाईला गजर लावायची गरजच नसते, तिला काळजीने आपोआपच पहाटे जाग येते. आता नम्रता म्हणते, सॉरी आई, काल दिवसभर थोडी दगदग झाली ना आणि रात्री इशू माझ्या रूममध्ये आली होती, त्यामुळे आम्ही दोघी गप्पा मारत बसलो, झोपायला उशीर झाला म्हणून उठायला उशीर झाला. तर मामी म्हणते, म्हणजे तू इशूबरोबर गप्पा मारत होती, तीसुद्धा रात्री तुझ्याबरोबरच झोपली असेल ना? ती मात्र वेळेवर उठली, घरातली सगळी कामं तिने केली आणि ती आता ऑफिसला सुद्धा गेली डबा द्यायला. स्वयंपाक झाला, नाश्ता झाला, तिने सगळं काम केलं, पण तू मात्र अजून झोपेत.
थोडंफार शिक स्वतःच्या बहिणीकडून. म्हणजे हा मामीचा प्लॅन आहे की या दोघींना एकमेकांच्या विरुद्ध भडकवायचं आणि दोघांमध्ये भांडणं लावायची आणि या दोन बहिणी मांजरीच्या भांडणांमध्ये माकडासारखी मजा घ्यायची. हे ऐकून आता नम्रतेला खूप वाईट वाटत असतं. आता ही एवढी ज्ञान देते वल्लरी, पण ती स्वतः तरी त्या लायक आहे का? म्हणजे ती स्वतः काहीच काम नाही करत, लेट झोपते, लेटपर्यंत झोपून राहते आणि ही हिला शिकवायला आली. आता नम्रता म्हणते, आई मी आता किचनमध्ये जाते आणि सगळं बनवते. आता नम्रता जाऊ लागते तर मामी म्हणते, अशीच पारोशाने जाणार आहे का? तुमच्या घरासारखी पद्धत नाही आहे आमच्या इथे. पारोशाने किचनमध्ये जायच्या आधी आंघोळ कर, आवरून घे आणि मग किचनमध्ये जा. नम्रता म्हणते, हो आई जाते. आणि नमू आता हाच विचार करत असते की ईश्वरीने जाणून बुजून तिच्यासोबत असं केलं आहे. इकडे अर्णव आणि आकाश ऑफिसमध्ये पोचलेले असतात आणि अर्णवची एक महत्त्वाची मीटिंग सुरू होते. राजेश शिर्के हे सगळे त्या मीटिंगमध्ये असतात. राजेशची नवीन गर्लफ्रेंड तारासुद्धा तिथेच असते आणि अर्णव सगळ्यांना सांगतो की मला एक महत्त्वाची अनाऊन्समेंट करायची आहे. आता सगळेजण लक्ष देऊन ऐकतात. अर्णव आता राजेशचं खूप कौतुक करतो, त्याचं अभिनंदन करतो आणि सगळ्यांना सांगतो की बँगलोरचं जे प्रोजेक्ट यशस्वी झालं आहे ते फक्त राजेशमुळे आणि त्यांच्या या चांगल्या कामामुळेच बँगलोरच्या त्या क्लायंटने आपल्याला आणखीन 2 प्रोजेक्ट दिले आहेत. हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो. सगळे टाळ्या वाजवू लागतात. अर्णव म्हणतो, आणि आता त्यांनी एवढं चांगलं काम केलं आहे तर ते 2 प्रोजेक्टसुद्धा राजेशच लीड करणार आणि या चांगल्या कामाचं रिवॉर्ड त्यांना मिळतं आहे, म्हणूनच मी त्यांना बोर्ड ऑफ डिरेक्टर्सवरती अपॉइंट करतो आहे. आता हे ऐकून राजेशलासुद्धा विश्वासच बसत नाही आणि विश्वासच बसत नाही की अर्णवने चक्क त्याला बोर्ड ऑफ डिरेक्टर्सवरती घेतलं आहे. तिथे असलेले सगळेजण आता टाळ्या वाजवत असतात, पण आकाशलासुद्धा हे पटत नाही. तेवढ्यात आता ईश्वरी तिथे येते. ईश्वरीने सुद्धा ऐकलेलं असतं की अर्णवने राजेशला चक्क बोर्ड ऑफ डिरेक्टर्सवरती घेतलं आहे. ईश्वरीलाही मोठा धक्काच बसतो. अर्णव सर असा इतका मोठा निर्णय कसा काय घेऊ शकतात? मला त्यांच्याशी बोलावं लागेल असा विचार ईश्वरी करते आणि मीटिंग संपल्यानंतर तर राजेश अर्णवजवळ येतो. अर्णवला थँक्यू म्हणतो तर अर्णव म्हणतो, तुम्ही ते डिझर्व करता, त्यामुळे थँक्यू म्हणायची गरज नाही आहे. राजेश खूप खुश असतो. आकाश त्याचं अभिनंदन करतो. तेवढ्यात ईश्वरी तिथे येते आणि म्हणते, सर ईश्वरीला पाहून अर्णवला आश्चर्य वाटतं. राजेश म्हणतो, अरे ईश्वरी मॅडम या असं म्हणून तो ईश्वरीला पुढे बोलवतो आणि मग बाकीचे बोर्ड ऑफ मेंबर्स त्याचं अभिनंदन करतात. ते तिथून निघून जातात आणि या राजेशची जी नवीन गर्लफ्रेंड, त्याची सेक्रेटरी, ही चक्क त्याला कॉंग्रॅच्युलेट करून त्याला मिठी मारू लागते. पण राजेश तिला थांबवतो आणि म्हणतो, इथे कुठे, तू आपल्या कॅबिनमध्ये ये असं म्हणून राजेश कॅबिनमध्ये निघून जातो. खरंच हा राजेशसारखा बावळट या जगात जन्मालाच आला नाही आहे, इतका बावळट आहे तो. प्रत्येक मुलगी त्याच्याकडे आपोआपच कशी ओढली जाते कोणास ठाऊक. आणि राजेश त्याच्या रूममध्ये गेल्यानंतर इकडे ईश्वरी अर्णवला म्हणते, सर मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. अर्णव म्हणतो, तू माझ्या केबिनमध्ये जा, मी इथलं काम आवरून येतो. आता ईश्वरी अर्णवच्या केबिनमध्ये जाते. नम्रता ही किचनमध्ये काहीतरी काम करत असते. तेवढ्यात रमाकांत तिथे येतात आणि विचारतात की नम्रता, तू माझी नित्यपठणाची पोथी पाहिलीस का? तर नम्रता म्हणते, कोणत्या रंगाची होती, म्हणजे जाड होती की बारीक होती, सांगा मी शोधते. तर रमाकांत हसतात आणि म्हणतात, जाऊ दे, ईश्वरीला माहिती असेल आता पोथी रमाकांतची. ती ईश्वरीला कशी माहिती असेल काय माहीत, पण फक्त नम्रताच्या मनात ईश्वरीबद्दल वाईट भरून द्यायचं, तिला ईश्वरीचा राग आला पाहिजे म्हणून सगळ्यांचंच प्लॅनिंग सुरू आहे असंच वाटतंय. पण असं काही नाही आहे. आता ईश्वरी सगळं घरातलं नीट मॅनेज करते म्हणून सगळेजणं ईश्वरी करतात आणि मग थोड्या वेळानंतर सगळेजणं जेवायला येऊन बसतात. दुपारच्या जेवणाला आजी, मामा, मामी, अंजली सगळे येतात, पण नम्रताने अजून स्वयंपाकच झालेला नसतो नम्रताचा आणि नम्रता अजून स्वयंपाकच बनवत असते. हे पाहून अंजली विचारते, हे काय, अजून टेबलवरती काहीच दिसत नाही आहे, स्वयंपाक झाला नाही आहे का? तर नम्रता म्हणते, नाही ताई, मी सकाळची भाजी इशूने बनवली होती ती गरम करते आहे आणि मला पोळ्यांचा डब्बा सापडला नाही म्हणून मी पोळ्याच बनवल्या नाही, म्हणजे पिठाचा. सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. मामी हात जोडून म्हणते, अरे वा, तुझ्यासमोर नम्रता हात जोडले मी, म्हणजे तू काय स्वयंपाक बनवलाच नाही का? अगं तुला नव्हता भेटत डबा तर आम्हाला विचारायचं ना. मामा म्हणतो, अगं जाऊ दे, तिचा पहिला दिवस आहे ना, गांगारून गेली असेल ती. आजीसुद्धा चिडते आणि म्हणते, मला गोळ्या घ्यायच्यात वेळेवरती, जेवण नाही भेटलं तर मी गोळ्या कशा घेणार? आता नम्रतेला खूप टेन्शन येतं आणि मामी चिडून म्हणते, आई तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन बसा, आज तुम्हाला जेवण मिळेल असं मला काही वाटत नाही. नम्रतेला खूप वाईट वाटतं. नम्रता म्हणते, तुम्ही एक काम करा, मी सगळ्यांसाठी पटकन जेवण बनवते, फक्त मला थोडा वेळ द्या.
तर अंजली म्हणते, अगं बाई, तुला जर पोळ्यांचा म्हणजे पिठाचा डबा सापडत नव्हता तर आम्हाला विचारायचं ना, मोठ्यांना विचारायचं. तर मामी म्हणते, तिला सवय नाही ना मोठ्यांना विचारायची, मोठ्यांना विचारल्याशिवाय लग्न करून आली ती, मग आता पिठाचा डब्बा हे कसं विचारणार. नम्रताला खूप राग येतो. मामा म्हणतो, वल्लरी, आता जेवणाची वेळ आहे ना, टोमणे देऊ नकोस. आणि आई, तुझ्या रूममध्ये मी तिला मदत करतो, सगळा स्वयंपाक थोड्याच वेळात तयार होईल. आजीजी आणि अंजली रागारागाने आता दोघीजणी निघून जातात आणि मग नम्रता ही तिथे उभी असते. तर मामी तिला पुन्हा टोमणा मारते, थोडं शिक तुझ्या बहिणीकडून, ईश्वरी अशी चूक कधीच करत नाही आणि तुला एक काम नीट जमत नाही. मामी ही मामाला म्हणते, तुम्ही ना आज टोमणे खाऊनच पोट भरा, टोमणे नको देऊ म्हणताय. आणि मामीसुद्धा तिथून निघून जाते. नम्रतेला खूप राग येतो. या ईश्वरीला मी सांगितलं होतं की मला सोडून जाऊ नको, असं ती मनात म्हणते. मला न सांगता ती का निघून गेली, तिच्यामुळे मला हे सगळं आज ऐकावं लागतं आहे, असाच विचार नम्रता करते. आता मामा तिथे येतो आणि म्हणतो, नम्रता, मी तुला मदत करतो, पण पिठाचा डबा कुठे ठेवला आहे ना, हे मला पण माहीत नाही आहे, मी इथेच आहे बरं का, काही लागलं तर मला सांग, असं म्हणून मामासुद्धा हसून तिथून आता पळून जातो. त्यामुळे काय करावं हे नम्रतेला आता कळतच नाही. एवढे करोडोंचे व्यवहार हे राजेश शिर्के सांभाळतात, पण त्यांच्या घरामध्ये एक साधा नोकरसुद्धा नाही आहे. नाही म्हणजे नोकर आहे, पण आता ती गेली आहे ना कुठेतरी, तोपर्यंत दुसऱ्याला कोणाला तरी मॅनेज करायला हवं होतं यांनी. बिचारीला पहिल्याच दिवशी एवढी सगळी कामे करावी लागत आहे. पुढच्या सीनमध्ये ईश्वरी ही अर्णवच्या केबिनमध्ये असते. तेवढ्यात अर्णव, आकाश आणि शिर्के तेथे येतात आणि अर्णव आकाशला सांगतो की आकाश, आता तुला डबल जबाबदारी घ्यावी लागणार आहे. मुंबईचे सगळे हेड ऑफिस तू सांभाळायचे, सगळे जुने क्लायंट तू सांभाळायचे, म्हणजे नवीन क्लायंटकडे मला लक्ष देता येईल. आकाश म्हणतो, ठीक आहे. ईश्वरी म्हणते, सर, मला ना तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि आकाश आणि शिर्के आता तिथून निघून जातात. त्यांना कळतं की ह्या दोघांना काहीतरी बोलायचं आहे. अर्णव म्हणतो की काय बोलायचं आहे. तर ईश्वरी म्हणते, सर, तुम्ही त्या राजेशवरती एवढी मोठी जबाबदारी कशी सोपवू शकता, तुम्ही त्याला डायरेक्टर बोर्ड ऑफ डिरेक्टर्सवरती घेतलं. तर अर्णव म्हणतो, त्याने चांगलं काम केलं आहे, तो डिझर्व करतो, त्याला प्रमोशन द्यायला हवं होतं म्हणून मी दिलं. ईश्वरी म्हणते, पण सर, अर्णव म्हणतो, अजूनही राजेशवरती आपला पूर्ण विश्वास नाही आहे, तो काही चुकीचं करू शकतो. तुला हेच म्हणायचं आहे ना. ईश्वरीला हेच म्हणायचं असतं. आणि इकडे तारा ही राजेशच्या केबिनमध्ये येते आणि सर सर अशी हाक मारत असते आणि राजेश हा तिच्या मागून येतो. तारा खूप दचकते आणि तारा म्हणते, सर, मला तुमचं अभिनंदन करायचं होतं. राजेश म्हणतो, कर ना मग आता अभिनंदन कसं करायचं असतं ते, मीच तुला शिकवायचं का. असं म्हणून राजेश ताराच्या खांद्यावरती आता हात ठेवतो आणि तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो. तर तारा त्याला म्हणते, मला नाही तुमच्याशी बोलायचं आहे, तिथे मी तुम्हाला हक करत होते तर तुम्ही मला हक करू दिलं नाही आणि आता कशाला मला हक करताय. तर राजेश म्हणतो, हे काय बोलतीस तू, तिथे सगळ्यांसमोर तुम्हाला हक करणार होतीस का. तुला माहिती आहे ना, तो चिंटुकला माझ्या बायकोचा भाऊ, त्याच्यासमोर आपण असं कसं करणार. तर तारा म्हणते, मग सर पुढे आपलं कसं होणार. राजेश म्हणतो, पुढचा विचार करू नको, आता आपण मजा करतोय ना, म्हणजे आत्ता तू एन्जॉय करून घे. असं म्हणून राजेश हा ताराला आता मिठी मारतो. तारासुद्धा जगातली सगळ्यात मोठी महामूर्खच मला इथे दिसते, पण ती मूर्ख नाही आहे. आता ते पुढे रिव्हील होईल ती कोण आहे, काय आहे, डिटेक्टिव्ह आहे की काय आहे, पण ती याच्या जाळ्यामध्ये अडकलेली नाही आहे, एवढं मात्र नक्की. आणि तारा म्हणते, पण सर, तुम्ही ना मला एक मोठी पार्टी द्यायची आहे बरं का. आता तुम्ही बोर्ड ऑफ डिरेक्टर्सवरचे मेंबर्स झाले आहात, तुमचा पगार वाढणार, माझा पण पगार वाढणार, मी सुद्धा बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची सेक्रेटरी आहे ना. राजेश म्हणतो, तुला तर मी खूप मोठी पार्टी देणार आहे. असं म्हणून राजेश या ताराला पुन्हा एकदा जवळ घेतो, तिच्या खूप जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. पण तारा म्हणते, सर, हे काय करताय, आपण ऑफिसमध्ये आहोत. आणि तारा तिथे एक फ्लॉवर पॉट असतो, त्याची फुलं खाली पडलेली असतात, ही फुलं गोळा करण्याच्या बहाणा करते आणि फ्लॉवर पॉट घेऊन अशी बाहेर निघून जाते. राजेश खूप खुश होतो आणि म्हणतो, तारा, तू मेरी आग का तारा है. आता पहा, मी तुझ्याबरोबर कशी पार्टी साजरी करत होते. आणि राजेश खूप खुश होतो. इकडे अर्णव आणि ईश्वरी कॅबिनमध्ये असतात. ईश्वरी अर्णवला म्हणते, सर, तुम्ही ही कंपनी खूप मेहनतीने उभी केली आहे, म्हणून चुकीच्या व्यक्तीच्या हातात ती जाऊ नये एवढंच मला वाटतं. अर्णवला सुद्धा हे पटतं आणि इकडे राजेश आपल्या खुर्चीला गरागर असा फिरवत असतो आणि म्हणतो,
तुझ्यासाठी आजपर्यंत मी खूप मेहनत केली आहे. आता तू माझ्या हातात आली आहेस ना, मी तुला सोडणार नाही. आणि आता माझं एकच उद्दिष्ट, ते म्हणजे सात्विक फॅशन्स. आता मला राजेशचा म्हणजे पूर्ण बिझनेसच हवा आहे. असा विचार करून राजेश आता खूप खुश होत असतो. आणि इकडे अर्णव हा ईश्वरीला ठणकावून सांगतो की ज्या दिवशी मला कळेल ना की त्या राजेशचा डोळा सात्विक फॅशनवरती आहे, तो दिवस त्याच्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल. ईश्वरीला सुद्धा समजतं की अर्णव हा राजेशवरती बारीक लक्ष ठेवून आहे आणि त्याच्यावरती पूर्ण विश्वास बसलेला नाही आहे. पण इकडे राजेश मात्र एखाद्या राक्षसासारखा खूप खणेरडा हसत असतो. अर्णवने मला बोर्ड ऑफ डिरेक्टर्सवरती घेतलं आहे, म्हणजे आता मी सगळी कंपनी गशात घालणार, असा त्याला फुल कॉन्फिडन्स असतो आणि तो खूप खुश होत असतो. इकडे नम्रता घराबाहेर फेऱ्या मारत असते आणि आकाशला कॉल करत असते. आकाशचा फोन काही लागतच नाही. तेवढ्यात मामी तिला पाहते आणि विचार करते. म्हणते अरे वा, ही बाई तर समोरच आहे. मामी ही तिच्या जवळ येते आणि म्हणते, अगं काय नम्रता, तू एवढं मोठं क्लाउड किचन चालवते, यावर माझा विश्वासच बसत नाही आहे. काय स्वयंपाक बनवला होता, काय ती भाजी, त्या भाजीत मीठच नव्हतं, आणि काय त्या पोळ्या किती जाड, किती. नम्रतेला आता खूप वाईट वाटतं की मामी म्हणते, अगं शिक तुझ्या लहान बहिणीकडून, त्या ईश्वरीकडून काही शिक. काय पोळ्या बनवते ती, मऊ मऊ लुसलुशीत. आणि घरात कोणाला काय आवडतं काय नाही आवडत, कोणाची काय आवड आहे काय नाही आहे, हे तिला सगळं माहिती आहे. त्यानुसार ती स्वयंपाक बनवते. नम्रतेला खूप राग येतो. तेवढ्यात आजी तिथे येते आणि ईश्वरी ईश्वरी अशी हाक मारत असते. नम्रता विचारते, काय झालं आजी, काय हवं आहे. तर ईश्वरी अजून आलेली नाही आहे. तर आजी म्हणते, अगं माझा चष्मा हरवला होता, ईश्वरीला माहिती असेल कुठे. आता या आजीचा चष्मा हरवला आणि या ईश्वरीला कसं माहिती असेल, मला तर काही माहीत नाही. पण नम्रताच्या मनात काहीतरी भरून द्यायचं म्हणून आजीसुद्धा काय असं करते असं मला वाटतं आहे. आजी म्हणते, ठीक आहे मी शोधते. माझा आजी आता निघून जाते आणि मग मामीला तर संदेश भेटते. मामी म्हणते, पाहिलं का, प्रत्येकाच्या तोंडात फक्त ईश्वरी ईश्वरी ईश्वरी. ईश्वरीने सगळ्यांची मने जिंकून घेतली आहे. या घरात ईश्वरीशिवाय कोणाचा पानसुद्धा हलत नाही आणि ईश्वरी या घरातलं छोटे मोठे सगळे निर्णय घेते. तुला खरं सांगायचं तर ईश्वरीशिवाय या घराचा आता विचार करणंसुद्धा शक्य नाही आहे. फक्त एवढंच नाही, या घरातील सगळ्यात मोठी रूम कोणाची आहे, ईश्वरीची. या घरातील सगळ्यात मोठा मान कोणाला, ईश्वरीला. ईश्वरीच्या नावानेच अर्णवने नवीन बिझनेससुद्धा सुरू केला आहे, ईश्वरी फॅब्रिक्स, तुला माहीतच असेल. नम्रता म्हणते, हो मामी मला माहिती आहे. मामी आता तिला म्हणते, कसं आहे ना, ईश्वरी तुझी छोटी बहीण असली ना तरीसुद्धा या घरची मोठी सून आहे आणि तुझी मोठी जाव आहे, त्यामुळे तिला मान द्यावाच लागेल. आणि या घरात कसं राहायचं आहे, कसं वागायचं आहे, सगळ्यांची मर्जी कशी जपायची, हे सगळं तू ईश्वरीकडून शिकून घे. आणि ईश्वरीकडे अजून एक खास गुण आहे, तिला कितीही वाईट बोललं ना, कितीही टोमणे दिले ना, तरी ईश्वरी मनात काहीच ठेवत नाही. त्यामुळे तू सुद्धा मनात काही ठेवू नको आणि शिकून घे तिच्याकडून काहीतरी. आता नम्रतेला खूप राग येतो. ती मनात विचार करते, मला काय सगळं ईश्वरीकडून शिकावं लागणार आहे का, म्हणजे या घरात आल्यापासून फक्त ईश्वरी 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 ईश्वरीचेच गोडवे ऐकते आहे मी. म्हणजे मी नवी नवरी ना, कोणाला माझं कौतुक नाही आहे, सगळ्यांना फक्त त्या ईश्वरीचं कौतुक आणि तिच्याबद्दल तिच्यासोबतच माझं कंपॅरिझन केलं जातं. मला हे बिलकुल आवडत नाही आहे. मामी हे लगेच टिपते. मामीला समजतं, म्हणजे तिच्या एक्सप्रेशन्सवरनं मामीला कळतं की आपण ईश्वरीची स्तुती करतो आहे, हे नम्रताला काही आवडत नाही आहे. नम्रता म्हणते, हो हो करते मी काम, आणि ती आतमध्ये निघून जाते. मामी मात्र भलतीच आता इकडे खुश होत असते आणि विचार करते, अरे वा, या दोघींमध्ये फूट पाडायला खूप सोपं आहे. इशूचं कौतुक केलं की हे नमूला आवडत नाही, आता मी तर या आगीत तेल ओतणार, असा विचार करून मामी खूप खुश होत असते. आणि इकडे राजेश त्याच्या केबिनमध्ये असतो. तर चक्क तोच डॉक्टर तिथे पोचतो, ज्या डॉक्टरने राजेशच्या अपघातामध्ये सगळी साथ त्याला दिली होती. राजेशची सर्जरी केली, राजेशचा अपघात झाला, हे सगळं नाटक या डॉक्टरने त्याच्यावरती रचलं होतं. हा डॉक्टर राजेशच्या केबिनमध्ये येतो. राजेश खूप घाबरतो आणि विचारतो, तू इथे. तर हा डॉक्टर म्हणतो, अरे नालायक माणसा, मला त्या ह्युमन ऑर्गन ट्रॅफिकिंगमध्ये फसवलंस, मला त्याची भीती दाखवली, धमकी दिली आणि तुझी मेमरी लॉस झाला आहे असं सर्टिफिकेट माझ्याकडून मिळवलं.
तू इथे मज्जा मारतोय आणि माझं काय चाललं आहे तुला माहिती आहे का? राजेश विचारतो, काय झालं? तर हा डॉक्टर म्हणतो, अरे ते जे ऑर्गन ट्रॅफिकिंगचं नेटवर्क होतं ना, त्यामध्ये आपली एक टीम पकडली गेली आहे आणि पोलीस माझ्यापर्यंत लवकरच पोहोचू शकता. आणि एक लक्षात ठेव, जर पोलीस माझ्यापर्यंत पोहोचले तर मी पोलिसांना सांगेल की आजपर्यंत तू शेकडो मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून माझ्यापर्यंत पोहोचवलं आहे आणि मग आपण त्यांचे ऑर्गन्स सोडले आहेत, त्यांना मारलं आहे, हे सगळं मी पोलिसांना सांगेल. आता राजेशला जबर धक्काच बसतो. हा राजेश बघा किती खतरनाक आहे यार. आता याचं अजून एक हे कळलं आहे की हा मुलींचे ऑर्गन्स वगैरे हे करायचा. राजेश म्हणतो, शांत हो, असं काहीच होणार नाही आहे, एवढा काय घाबरतो रे, सगळं काही मॅनेज करता येतं. तर हा डॉक्टर चिडून म्हणतो, येतं ना, सगळं मॅनेज करता येतं, त्यामुळेच मला तुझ्याकडून 5 कोटी रुपये हवे आहेत, ते सुद्धा उद्याच्या उद्या. मला अनेक लोकांची तोंड बंद करायची आहे, त्यासाठी मला 5 कोटी रुपये दे. राजेशला मोठा धक्काच बसतो. राजेश चिडून म्हणतो, 5 रुपये मागितल्यासारखा काय 5 कोटी रुपये मागतोय? माझ्याकडे एवढे पैसे नाही आहे आणि मी तुला एवढे पैसे नाही देऊ शकत. हा डॉक्टर खूप चिडतो आणि म्हणतो, असं कसं नाही देऊ शकत? तुझ्या बायकोचा भाऊ आहे ना तो अर्णव राजेश शिर्के, त्याच्याकडून घे. आता राजेश चिडून म्हणतो, तू मला अक्कल नको शिकवू, कोणाकडून काय घ्यायचं, मी घेईल, चल निघ आता इथून. या डॉक्टरला आता खूप राग येतो. तेवढ्यात ईश्वरी तिथे येते आणि कॅबिनचा दरवाजा थोडा उघडा असतो, त्यातून ती हे सगळं काही बघते. हा डॉक्टर म्हणतो, मला जायला सांगतोय तुला ना, आता मी काय सोडत नाही. आणि हा डॉक्टर चक्क राजेशची अशी गच्ची पकडतो आणि म्हणतो, मला जर पैसे दिले नाही ना तर तुझा खेळ संपला, एवढं लक्षात ठेव. ईश्वरी सगळं पाहत असते. तिला जबरदस्त धक्काच बसतो. या डॉक्टर आणि राजेशचं काय चाललंय हेच ईश्वरीला समजत नाही. इकडे तारा जो फ्लॉवर पॉट असतो ना, फुलं घेऊन बाहेर आली होती, ती चक्क या फ्लॉवर पॉटमध्ये एक छोटंसं डिव्हाइस टाकते. आता हे डिव्हाइस नेमकं काय, यामध्ये कदाचित ऑडिओ रेकॉर्ड होत असेल असं डिव्हाइस ती या फ्लॉवर पॉटमध्ये टाकते. म्हणजे या तारालासुद्धा राजेशची जासूसी करायची आहे. राजेशसुद्धा तारासुद्धा काही कमी नाही आहे. यावेळेस राजेशला शेरात 1.25 शेर मिळाली आहे, एवढं मात्र खरं. तारा हा फ्लॉवर पॉट राजेशच्या केबिनमध्ये ठेवायला जाणार इतक्यात ईश्वरी दार उघडून बाहेर येते. ईश्वरीला पाहून तारा खूप घाबरते आणि हा फ्लॉवर पॉट तिच्या हातातून खाली पडतो आणि हे डिव्हाइससुद्धा खाली पडतं. ईश्वरीचं लक्ष लगेच ताराकडे जातं. तारा खूप घाबरते आणि हे डिव्हाइस खाली पडलेलं असतं. ती लगेच आपल्या पायाखाली ते लपवते आणि ह्या फ्लॉवर पॉटच्या काचा उचलू लागते. तर ईश्वरी म्हणते, अहो हे काय करताय, हाताला लागेल ना तुमच्या? तर ही तारा म्हणते, नाही मॅम, करून घेईल मी, नो प्रॉब्लेम. तारा हे सगळं उचलते आणि गुपचूप तिथून पळून जाते. ईश्वरीला कळतच नाही की ही एवढी घाई गडबड का करत होती, नेमकं इथं चाललंय तरी काय, हाच प्रश्न ईश्वरीला पडतो. पण आता ईश्वरीला ताराबद्दल काही माहीतच नाही आहे. आणि इकडे राजेश या डॉक्टरला म्हणतो, बाबा, कॉलर सोड, तुला पैसे पाहिजे ना, उद्या तुला पैसे मिळतील, पण आत्ताच्या आत्ता तू इथून जा. तर हा डॉक्टर म्हणतो, मला झुलवलं ना? तर राजेश म्हणतो, अरे बाबा, नाही झुलवणार, उद्या तुला 5 कोटी मिळतील, विश्वास ठेव माझ्यावरती, जा बरं इथून. हा डॉक्टर आता तिथून निघून जातो. राजेश खूप चिडतो. हा डॉक्टर लिफ्टजवळ येऊन उभा असतो. तेवढ्यात ईश्वरी तिथे येते आणि म्हणते, डॉक्टर. डॉक्टर आता हा डॉक्टर आहे ना, चांगलाच घाबरतो. ईश्वरी विचारते, डॉक्टर तुम्ही इथे काय करताय? डॉक्टर तिला आता खोटं सांगतो, सर आहेत ना राजेश भोसले, त्यांचं रुटीन चेकअप करायला आलो होतो, पण तो खूप घाबरलेला असतो. ईश्वरी विचारते, इथे ऑफिसमध्ये? तर डॉक्टर सांगतो, हो, आजकाल सर खूप बिझी असतात ना, त्यांना हॉस्पिटलमध्ये यायला वेळच नाही आहे, म्हणून इथे. आणि डॉक्टर आता तिथून निघून जातो. ईश्वरीला शंका येते, डॉक्टरने मग राजेशची गचंडी का पकडली होती आणि तो माझ्याशी खोटं का बोलला, हाच प्रश्न ईश्वरीला पडतो. रात्र होते आणि नम्रता ही किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते, पण अजूनही काहीच बनवलेलं नसतं. मामी तिथे येते आणि म्हणते, अगं बाई, हे काय चाललंय तुझं, एवढ्या भाज्या कट करून ठेवल्यात, हे सगळं काय करतेस तू? तर नम्रता म्हणते, आई, कसं आहे ना, मला या सगळ्यांच्या आवडी माहिती नाही आहे ना, घरात एवढी माणसं, म्हणून मी एवढ्या भाज्या कट करून ठेवल्या. लगेचच मामी म्हणते, एवढं फालतू, एवढं भंगार कारण दिलं आहेस ना तू, जे बिलकुल पटत नाही आहे. आता नम्रतेला खूप वाईट वाटतं. मामी ही पुन्हा एकदा ईश्वरीचं कौतुक करते आणि म्हणते, अगं, काही शिक तुझ्या बहिणीकडून, तुझी लहान बहीण आहे ना, ती वयाने कमी आहे पण मनाने खूप मोठी आहे. तिला घरातल्या सगळ्यांच्या आवडीनिवडी माहिती आहे आणि ती इतका सुंदर स्वयंपाक बनवते, किचन बिलकुल खराब करत नाही. अगं, स्वयंपाक बनवताना किचन ओटा खराब करायचा नसतो, पसारा करायचा नसतो, हे तुझ्या आईने तुला शिकवलं नाही आहे का? नम्रताला खूप वाईट वाटतं आणि मामी म्हणते, करा आता, दुपारी उशिरा जेवण भेटलं, चव नव्हती, कमीत कमी आता तरी वेळेवर चविष्ट दे,
कशी चव भेटते काय माहिती, असं म्हणून मामी आता तिथून निघून जाते. नम्रता तिचं काम करत असते. तेवढ्यात ईश्वरी घरी परत येते. सकाळची गेलेली नाश्त्याच्या वेळेस गेली होती ती ईश्वरी आता डायरेक्ट रात्री झाल्यावरती घरी आली आहे. नम्रता विचारते, अगं इशू तू कुठे गेली होतीस? ईश्वरी सांगते, मी डबा द्यायला गेली होती ऑफिसमध्ये, पण ताई तू एवढा पसारा काय करून ठेवला आहेस? तर नम्रता तेच कारण देते, आता एवढी सगळी माणसं आहे म्हणून सगळ्यांच्या आवडीचं काय करावं मला कळत नव्हतं, म्हणून मी एवढ्या भाज्या कट करून ठेवल्या. ईश्वरी म्हणते, अगं पण ताई तुला किचनमध्ये कोणी येऊ दिलं? तू नवीन नवरी आहे ना, नवीन नवरीने एवढ्या लवकर किचनमध्ये यायचं नसतं, स्वयंपाक करायचा नसतो. तेवढ्यात अंजली तिथे येते आणि म्हणते, तुला कोणी बोलवलं? म्हणजे तिला स्वयंपाक कोणी करायला लावला? म्हणजे अगं हे तिचंच घर आहे ना, या घरची सून आहे ना, आणि आज घरामध्ये कोणी नौकर माणूस नाही आहे म्हणून स्वयंपाक ती करायला आली आणि केलं तर काय बिघडलं? ईश्वरी म्हणते, नाही ताई तसं नाही. नम्रता म्हणते, द्या ताई मी त्या बाटलीमध्ये तुम्हाला दूध देते. तर अंजली चिडून म्हणते, नको नको, एवढ्या वेळची रूममधून मी किती आवाज देते तेव्हा नाही ऐकलं, आता इथे आली आहेस तर पुढे पुढे करते आहेस. अंजली दूध घेत असते तर ईश्वरी म्हणते, द्या ताई द्या, मी दूध भरून आणून देते, तुम्ही जा रूममध्ये. अंजली रूममध्ये आता निघून जाते. नम्रता विचारते, काय गं या अंजली ताई असं का वागतात? तर ईश्वरी म्हणते, नाही नम्रता ताई, अंजली ताई ना खूप खूप चांगल्या आहेत, पण काय झालं आहे त्यांचा थोडा राग आहे ना आपल्यावर, त्यांचे गैरसमज झाले आहेत म्हणून ते असं वागत आहेत, तू नको एवढा विचार करू. नम्रता म्हणते, ठीक आहे. मग ईश्वरी विचारते, आता या सगळ्यांचं काय करायचं? तर नम्रता म्हणते, मलासुद्धा कळत नाही आहे, मी एवढ्या भाज्या कट करून ठेवल्या, आता कसं करू? तर ईश्वरी म्हणते, ताई तू नको टेन्शन घेऊ, मी ना पटकनी पुलाव बनवते, जा इथून. आता नम्रता विचारते, पण तू एका हाताने कसं करणार? तर ईश्वरी म्हणते, अब तो मेरा बाएं हात का खेल है. नम्रता हसते आणि तिथून थोडी लांब जाऊन उभी राहते की ईश्वरी कसं करते ते पाहण्यासाठी. ईश्वरी एका हाताने सगळं मॅनेज करत असते एकदम नीट. आणि तेवढ्यात मामी तिथे येते आणि म्हणते, पाहिलंस का ईश्वरी, घरात आली आणि लगेच कामाला लागली, तुझ्यासारखं नाही आहे, ही काहीच काम जमत नाही, थोडं शिक तुझ्या बहिणीकडून. हे ऐकून आता परत नम्रताला राग येतो, ती चिडून तिथून निघून जाते. ईश्वरी आपलं काम करत असते, तिला माहिती नसतं. आणि मामी खूप खुश होते की या दोघी बहिणींमध्ये मी चांगलीच आग लावली आहे. आणि इथेच आजचा एपिसोड संपलेला आहे प्रेक्षकांनो. आता येणाऱ्या भागामध्ये ही ताराच एक खूप मोठा पुरावा ईश्वरीला देणार आहे. तर पुढील भागसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.